रश्मी म्हणाली, दिव्या जा बाळा, तू आराम कर आज. उद्या पूजा आहे, लग्न कसेही हो, पण आपल्या ज्या चाली परंपरा आहेत त्या आपण जोपासल्या पाहिजेत. उद्याची सगळी तयारी करावी लागेल. दिव्या काही न बोलता वरती गेली. घरातील लोक एवढे प्रेमळ आहेत आणि हा एक नमुना असा आहे. या विचारातच बेडवर आडवी झाली. बेडवर पडल्या पडल्या कालपासून आजपर्यंत तिच्या आयुष्यामध्ये झालेले बदल ती आठवू लागली. ते आठवून तिच्या डोळ्यामध्ये पाणी आले. काय काय स्वप्ने रंगवली होती, त्या विचारातच ती भूतकाळात हरवली. दिव्या, ए दिव्या, उठ ना, निशा तुला भेटायला आली आहे. नेहमीप्रमाणेच आईची सकाळ सकाळ बडबड चालू झाली आणि त्याच आवाजाने दिव्याला जाग आली. ए, किती उशीर झालाय, बघ ना जरा, आतापर्यंत कोणी झोपतं का? श्रेया दिव्याच्या रूममध्ये जात बोलली. हो, मी झोपते. आता कॉलेज तर संपलं आहे, हे थोडे दिवसच आहेत, मग नंतर जॉब करायचा. हेच थोडे दिवस आहेत माझे आराम करायचे. दिव्या आळस देत म्हणाली, ते जाऊ दे, मला तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. लवकर तयार हो आणि चल. कसलं काम? अगं, तुला सांगितलं होतं ना, तो रघु आजकाल खूपच त्रास द्यायला लागला आहे. त्याचं काहीतरी करावं लागेल. बरं ठीक आहे, चल मी आलेच फ्रेश होऊन. आणि ती पळतच बाथरूममध्ये शिरली. 15 ते 20 मिनिटात ती तयार होऊन खाली आली. काय ग निशा, आज सकाळ सकाळ काय काम काढलं दिव्याकडे? काही नाही काकू, ते जॉबबद्दल थोडं बोलायचं होतं. निशा जबरदस्तीचं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली, काही उद्योग तर करत नाही दोघी मिळून? त्यांनी एक भुवई उंचावून विचारलं. तसा निशाला जोराचा ठसका लागला. अगं हळू. तोच दिव्याचे बाबाही डायनिंग टेबलवर आले. तसे निशाने सुटकेचा श्वास सोडला. आज सॉरी, सकाळी दिव्याकडं म्हणायचं. दिव्याचे बाबा म्हणाले, निशा, नाही हो काका, ते जॉबबद्दल थोडंसं दिव्याशी बोलायचं होतं म्हणून आले होते. तोच दिव्या तयार होऊन खाली आली. नी बाबांच्या गळ्यात हात टाकून त्यांना गुड मॉर्निंग विश केलं. दिव्याच्या घरातील वातावरण अगदी मोकळं होतं. घरातील सगळेच सुशिक्षित असल्यामुळे दिव्यावर कोणत्याही प्रकारची बंधने नव्हती, कारण त्यांचा त्यांच्या मुलीवर विश्वास होता. कोणतेही वाईट काम करणार नाही याची त्यांना खात्री होती. तोच एक एक करून सगळे डायनिंग टेबलवर येऊन बसले. दिव्या आणि नेहाने नाश्ता केला आणि नेहमीच्या ठिकाणी जाऊन बसल्या. त्या नालायकाला एवढा वेळा सांगितलं तरी ऐकायला तयार नाही. याच्या ना तोंडाला काळे लावून याची गाढवावरून धिंड काढली पाहिजे, तेव्हाच त्याला समजेल. दिव्या म्हणाली, नाही ग, हे जरा जास्तच होईल. तो बिचारा प्रेम करतो माझ्यावर, मला तो आवडत नाही तर मी काय करू? नेहा भोळेपणाचा आव्हानून म्हणाली. त्यावर दिव्याने तिला एक रागीट लूक दिला. चल, माझ्याकडे एक प्लॅन आहे. दिव्या काहीतरी विचार करत म्हणाली. तसा नेहा खुश होऊन तिच्यासोबत जाण्यासाठी निघाली, कारण तिने आजपर्यंत जोही प्लॅन केला होता तो सक्सेस झाला होता. आजपासून आपली त्या मजनूपासून कायमची सुटका होईल हे नेहाला माहीत होतं. काय रे रघु, आज तुझी आयटम अजून या रस्त्याने आली नाही? त्याच्या मित्रापैकी एक मित्र म्हणाला. होय, अरे यार, तिला दिवसातून एकदा तरी बघितल्याशिवाय चैन पडत नाही. एक मिनिट, तू काय म्हणालास? आयटम नाही म्हणायचं, ती तुझी वहिनी आहे, आदराने बोलायचं. तोच त्याची नजर समोरून येणाऱ्या नेहावर पडली आणि तिच्याबरोबर तिचा हात धरून चालणाऱ्या त्या मुलावर. ते पाहून रघु रागानेच म्हणाला, कोण आहे तो साला? तिचा हात धरून चालत आहे, त्याचा जीव वर आलेला दिसतोय. त्याची हिंमत कशी झाली माझ्या नेहाचा हात पकडण्याची? तो रागातच त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला आणि बोलला, कोण आहे हा?
रघु त्याच्यावर नजर रोखतच म्हणाला, हा माझा बॉयफ्रेंड आहे. नेहा त्याच्या हाताला विळखा घालत म्हणाली, आणि थोड्याच दिवसात होणारा माझा नवरा. हे कधी ठरलं? थोड्या दिवसापूर्वीच. तुला माहीत आहे, तो इन्स्पेक्टर आहे आणि त्याने अनेक गुंडांना धूळ चारली आहे. काही दिवसापूर्वीच त्याच्या एरियातील एका मुलीची काही मुलांनी छेड काढली होती. तर त्या मुलांची त्यांनी अशी अवस्था केली होती की ती मुले आता मंदिरासमोर भीक मागत आहेत. तसा रघु 2-2 पावले पाठीमागे जाऊ लागला. तोच नेहा त्याच्या समोर गेली आणि हळू आवाजात म्हणाली, जर त्याला समजलं त्याच्या होणाऱ्या बायकोची तू रोज छेड काढतोस तर तुझी काय अवस्था करेल? नाही ताई, मी तर आपला असाच. तुला हवं तर मी तुझ्याकडून राखी बांधून घेतो. या रक्षाबंधनला नक्कीच ये. तुला मी राखी बांधेल. यापुढे माझ्या रस्त्यात यायचं नाही. नाहीतर मी त्याला सांगेल, नको नको असं काही करू नको. यापुढे मी कधीच तुझ्या रस्त्यात येणार नाही. तोच ते दोघे तिथून निघून गेले आणि इथे रघु पटकन खाली बसला, कारण आज बिचाऱ्याचं हृदयच तुटलं होतं. त्याच्या मित्राने पटकन पुढे येऊन त्याला सावरलं आणि म्हणाले, भाई, तुझ्यासाठी आपण दुसरी वहिनी शोधू, नाहीतर तुझी अवस्था त्या मंदिरासमोरील मुलाप्रमाणे होईल. दिव्या आणि नेहा त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आल्या. दोघे थोडा वेळ शांत बसल्या आणि नंतर मोठमोठ्याने हसू लागल्या. दिव्याने तिच्या डोळ्यावरील गॉगल आणि डोक्यावरील टोपी काढली आणि नेहाला म्हणाली, चल, या कपड्यामध्ये मला खूप अवघडल्यासारखं होत आहे. तुझ्या घरी जाऊन कपडे बदलू. आणि हो, आज दुपारचं जेवण तुझ्याकडूनच. अशी अवखळ, नटखट, मस्तीखोर आणि सर्वांचा आदर करणारी दिव्या घरची परिस्थिती चांगली असतानाही तिला स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं नाव कमवायचं होतं. म्हणून ती सतत मेहनत करत असायची. दिव्या अभ्यासात हुशार होती. शाळेमध्ये आणि कॉलेजमध्येही सतत पहिली असायची. कधी कुणाला न घाबरणारी, निडर आणि धाडसी. त्यामुळे कॉलेजमध्ये कोणताही मुलगा तिच्याजवळ येण्याचा कधी प्रयत्नही करत नसे. याच वर्षी तिचं MBA कंप्लीट झालं होतं आणि तिने काही कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लायही केला होता. त्याचीच ती वाट पाहत होती. कधी मेल येईल आणि आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवतील याच तयारीत होती. दुपारच्या वेळी दिव्या आणि नेहा जेवण करून हॉटेलमधून बाहेर पडल्या आणि इकडे तिकडे रिक्षा शोधू लागल्या. नेहा बघ, आणखी पावसाळ्याला सुरुवात झाली नाही तोपर्यंत रस्त्यावर सगळं पाणी साचलं. दिव्या म्हणाली, हो ना, आता फक्त आपल्याला रिक्षा लवकर मिळायला हवी. दोघी इकडे तिकडे पाहू लागल्या. तेवढ्यात एक गाडी फुल स्पीडने आली आणि त्या पाण्यातून गेली. त्या खड्ड्यातील पाणी या दोघींच्या अंगावर उडाले. तशी दिव्या जोरात ओरडली, ए अंबानीची अवलाद, रस्ता काय तुझ्या बापाचा वाटतो का? दिव्या म्हणाली तशी ती गाडी पुढे जाऊन थांबली आणि त्यातून एक मुलगा डोळ्यावर गॉगल चढवत खाली उतरून आला. त्याच्याबरोबर आणखीन एक मुलगा होता. बहुतेक तो त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो ताळ पावले टाकत त्या दोघींच्या समोर येऊन उभा राहिला. काय रे, काय समजतो स्वतःला? नीट बघून गाडी चालवता येत नाही का? मुली दिसल्या की मस्ती सुचते. अभिजित जवळ आल्या दिव्या म्हणाली, तसे कधीपासून तिला एकटक बघत असलेल्या अभिजितने डोळ्यावरचा गॉगल काढला तशी नेहा तर त्याच्याकडे बघतच राहिली. ती दिव्याच्या कानात हळूच म्हणाली, दिव्या, जाऊ दे ना, चुकून झालं असेल. जाऊ दे काय जाऊ दे. अशांना जर सोडलं तर हे पुन्हा जास्तच कारनामे करतात. अशी मुलं स्वतःकडे गाडी आली म्हणजे रस्ता आपल्या बापाचा समजतात. किती ड्रेस घाण केला माझा, कोण भरपाई करेल याची? तुमच्यासारख्या लोकांमुळेच भारत देश सुधरत नाही. बस, अभिजित जोरातच ओरडला. दिव्याबरोबर नेहाही दचकली. मी काही बोलत नाही म्हणजे तोंडाला येईल ते बोलायचं. तोंड कातडीचं आहे म्हणून टिकलं आहे, नाहीतर कधीच फुटलं असतं.
तशी दिव्या डोळे मोठे करून त्याला पाहू लागली. बघ, चूक तर स्वतःची आणि बोलतो किती तोऱ्यात. यात माझी काही चूक? रस्त्याला खड्डे आहेत, त्यात पाणी साचलं, मी काय करणार? आणि तुला कळत नाही का, असं पाण्याच्या कडेला कोणी थांबतं का? आणि चूक दुसऱ्याची काढायची. अभिजित म्हणाला. किती निर्लज्ज मुलगा आहे. दिव्या म्हणाली. ती पुढे आणखी काही बोलणार त्या अगोदरच नेहा म्हणाली, दिव्या चल ना, जाऊ दे, एवढे बी काही पाणी उडालं नाही. तोच विनय अभिजितला म्हणाला, अभिजित जाऊ दे ना, चल यार, मला लवकर घरी जायचं आहे. घेऊन जा त्याला. परत त्याचं थोबाड दाखवू नको म्हणावं. एक मिनिट, तू काय म्हणालीस? तुला ना आयुष्यभर हेच थोबाड बघायला नाही लावलं तर नाव नाही सांगणार. अभिजित सूर्यवंशी, जा जा. अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. बघ, तुला आयुष्यभर माझा सामना करावा लागेल, हा माझा शब्द आहे. अभिजित आपला दिलेला शब्द नेहमी पूर्ण करतो, लक्षात ठेव. तुला काय वाटलं? तू घाबरवशील आणि मी घाबरेल? शक्यच नाही. चल, तुझं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. 1 महिन्याच्या आत तुला मी घरी घेऊन जाईल, अभिजित म्हणाला. विनय त्याला ओढतच घेऊन गेला. तो गेला तसं त्याला मी काय भाजीपाला वाटले का? घेऊन जाईल म्हणे, समजतो काय स्वतःला? म्हणे 1 महिन्यातच घेऊन जाईल, शब्द आहे माझा. आला मोठा शहाणा, खडूस, मूर्ख, निर्लज्ज. त्याला शिव्याची लाकोली वाहतच दिव्या रागातच घरी आली आणि कुणाला काही न बोलता सरळ बेडरूममध्ये जाऊन बेडवर आडवी झाली. इथे तिचा अवतार बघूनच आई म्हणाली, हिला काय झालं? सकाळी तर जाताना नीट होती. बाबांनीही खांदे उडवले. अभिजितने गाडीत बसताच जोरात स्टेरिंगवर हात आदळला. समजते काय स्वतःला? तसा विनय गालात हसला. हा कसला राग आहे? तुझ्याशी नीट न बोलण्याचा की तुला न बघितल्याचा? तोंडाला येईल ते बोलते. तोच पुन्हा विनय गालात हसला आणि म्हणाला, तुझं चॅलेंज आवडलं आपल्याला. डॅशिंग आहे वहिनी आपली, खरंच शोभते तुला. तू काय माझ्या जखमावर मीठ चोळत आहेस का? अरे नाही, मी तर तुझी स्तुती करत आहे. आज पहिल्यांदा अभिजित सूर्यवंशी ने कोणाचं तरी बोलणं ऐकून घेतलं. तुला ऐकवणारी भेटली. आज मी तर खूप खुश आहे. चल, तुला मी पार्टी देतो. तसा अभिजितने गाडीला जोरात ब्रेक लावला. तो विनयला म्हणाला, तू अगोदर खाली उतर, नाहीतर सल्या मार खाशील. अरे, आणखी वहिनी आलीच नाही तोपर्यंत तू मला हाकलायला लागलास. उद्या ती आल्यावर तुमची काय अवस्था होणार? मला वाटतं तुलाही वहिनी आवडलेली दिसते. तसा अभिजित गालात हसला. त्यावर विनय म्हणाला, तुला काय वाटलं? तू गॉगल लावला म्हणजे आम्हाला कळणार नाही? पण वहिनी तयार होईल का लग्नाला? तशी तर ती तयार होणार नाही, पण या अभिजितला हार मानण्याची सवय नाही. उचलून घेऊन येईल. तसा विनय खळखळून हसू लागला. अभिजितने विनयला त्याच्या घरी सोडले आणि तो घरी आला. घरी आला तर माधवी, कोमल आणि आजी हॉलमध्ये TV बघत बसल्या होत्या. त्याने त्यांच्यावर एक कटाक्ष टाकला आणि वरती बेडरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन थोड्या वेळातच खाली आला आणि कोमलला म्हणाला, माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. त्यावर कोमल म्हणाली, काय रे भाई, आला की लगेच ऑर्डरच देत असतो. एक वहिनी घेऊन ये म्हणजे तिला तू ऑर्डर देऊ शकतो. त्यावर माधवीताई म्हणाल्या, मी तर त्याला किती दिवस सांगते, माझ्यासाठी एक सून घेऊन ये म्हणजे मलाही थोडा आराम मिळेल. काय ग आई, घरी आले की झाली किटकिट सुरू. अरे, मलाही तिला थोडा सासरवास करू दे. तोच अभिजितच्या डोळ्यासमोर दिव्याचा चेहरा आला आणि तोच गालातल्या गालात हसला. सासुरवास आणि दिव्याची इमॅजिन करू लागला. कधीपासून आजी त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होती. त्याच्या चेहऱ्याकडे बघून आजी गालातल्या गालात हसल्या. तोच कोमल कॉफीचा कप घेऊन आली. काय रे भाई, एकटाच हसतोस काय? माझ्यासाठी एखादी वहिनी बघितलीस की काय? तोच अभिजित गडबडला आणि मोठ्यानेच म्हणाला, तुला त्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का?
अरे, मला पण घरात बसून बोर होत आहे. कोणीतरी सोबत हवं ना. वहिनी आली म्हणजे आम्ही दोघी मूवीला, शॉपिंगला जाऊ. जरा अभ्यासाकडे लक्ष द्या. फायनल एक्झाम आहे आता. तू ना बोरिंगच आहे बाई. घरात आले की तुमची किटकिट आणि ऑफिसमध्ये गेले की ती स्टाफची किटकिट. उद्या आणखी नवीन स्टाफ भरती होणार आहे. तो आणखी कसा आहे काय माहीत. नाहीतर आणखी मूर्खाची भरती. त्याने कॉफीचा कप उचलला आणि वरती गेला. लॅपटॉप घेऊन आलेले ईमेल तो चेक करू लागला. अभिजित हा एक नावाजलेला बिझनेसमॅन. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचे विश्व निर्माण केलं होतं. जगातील नावाजलेल्या बिझनेसमॅनपैकी एक होता. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि हुशारीवर त्याला गर्व होता. कधीही कुणासमोर न झुकणारा, त्याच्याबरोबर काम करण्यासाठी लोक संधी शोधत असत असा हा अभिजित सूर्यवंशी. इकडे दिव्या जेवण करून बेडरूममध्ये आली. सकाळपासून तिने तिचा मोबाईल बघितला नव्हता. आता तिने मोबाईल ओपन करताच तिला ईमेल दिसला. काही दिवसापूर्वी तिने एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला होता. त्या SK कंपनीमधून जॉईनिंगसाठी बोलावलं होतं. मॅडम तर आनंदातच होत्या. आनंदातच तिने खाली येऊन तिच्या बाबांना मिठी मारली आणि मला उद्या जॉईनिंगसाठी बोलावलं आहे हे सांगितले. तोच बाबांनी तिचं अभिनंदन केलं. आईनेही तिचे अभिनंदन केले. त्याचबरोबर घरातील इतर सदस्यांनीही तिचं अभिनंदन केलं. दिव्या म्हणाली, उद्या मला सकाळी लवकर हजर राहायचं आहे. त्यामुळे आता मला लवकर झोपावं लागेल, म्हणजे मी सकाळी लवकर उठेल. अभिजितचे सगळे मेल चेक करून झाले. त्याने लॅपटॉप बंद केला आणि जेवणासाठी खाली आला. हसत खेळत सर्वांबरोबर जेवण करून तो आपल्या बेडरूममध्ये जाणार तोच आजीने त्याला आवाज दिला. अभि, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू माझ्या रूममध्ये ये. अभिजित ही आजीचं बोलणं ऐकून तिच्या रूममध्ये गेला. रूममध्ये जाताच, हाय स्वीटी, तू मला बोलवलंस? अभिजित म्हणाला. आजीने त्याला दरवाजा बंद करायला सांगितला आणि त्याला जवळ बसायची खूण केली. अभिजित जाऊन आजीच्या मांडीवर झोपला. आजी म्हणाली, आजकाल खूप काही माझ्यापासून लपवत आहेस. तोच काही न समजल्यासारखं अभिजित म्हणाला, आता मी काय लपवलं तुझ्यापासून? खरं काय आहे ते सांगणार नाहीस मला? मी दुपारी तुझा आनंद पाहिला आहे. काय आहे त्यामागचं रहस्य? तोच अभिजित गालात हसला. आत्ताच काही नाही सांगू शकत, पण एक दिवस नक्की सांगेल. जे काही आहे ते मला ऐकायचं आहे. कोण आहे ती फटाकडी जिने माझ्या नातवावर जादू केली आहे? तोच अभिजितच्या डोळ्यासमोर दिव्याचा चेहरा आला आणि चेहऱ्यावर हसू. फटाकडी नाही, बॉम्ब आहे, अभिजित म्हणाला.